नवी मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे। सायन पनवेल महामार्गावरील खारघर टोल परिसरातील कासाडी नदी पुलावर सफेद रंगाच्या स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आणि ती थेट नदीत कोसळली। या दुर्घटनेत चालकाचा दुर्दैवी अंत झाला असल्याचं समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईच्या सायन पनवेल महामार्गावर खारघर खाडी पुलावरून स्विफ्ट कार क्रमांक KA41 P3447 वरील चालक जोबिन बेनेडिक्ट वय वर्ष 42 राहणार बेंगलोर कर्नाटक हा जात होता। यावेळी भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी पुलाचे रेलिंग तोडून थेट 25 फूट खाली कोसळली आणि नदीच्या पाण्यात पडली। शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडल्याचं पोलिसांनी सांगितलं। या दुर्घटनेत कार चालक जोबिन बेनेडिक्टचा जागीच अंत झाला असून त्याला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आलंय। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकानं धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीनं गाडीला पाण्यातून बाहेर काढलं। मात्र रहदारीच्या पुलावर झालेल्या या भीषण अपघातामुळे प्रचंड खळबळ माजली होती। वादळवारा लाईव्ह स्टडी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।